करकटयावरी ठेवोनी तुळसी हार गळा गज पितांबर अवणे निरंतर हेची द्या मकर कुंड ते द्रवधिष्यमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पायीन श्रीमुख आवडे तुळसी हार गळा गज पितांबर अवणे निरंतर हेची द्या कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार विडोबार कुमाये हॅलो हॅलो श्रीराम श्रीराम हॅलो हॅलो श्रीराम रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण
यादासी तरी उतरे कसे तरी उतरे कशी तरी उतरे कशी तरी उतरे कशी ब्रह्मज्ञानाचे कोठार ब्रह्मज्ञानाचे कोठार ब्रह्मज्ञानाचे कोठार निश्चये उत्तर केला निश्चये उत्तर देया निश्चये उत्तर देया निश्चये उत्तर देया निश्चये उत्तर देया निश्चये उत्तर आधी आपण याला आधी आपण यादासी आपण याला आधी आपण यादासी कसे तरी उतरे कसे तरी उतरे कसे तरी उतरे कसे तरी उतरे कसे तुका म्हणे हे उन्मनी तुका म्हणे ते उन्मनी तुका म्हणे ते उन्मनी राम नाम कारणी नाम कार्या कारणी नाम कार्या कारणी नाम कार्या कारणी कामने ते उन्मनी कामने ते उन्मनी नास कार्या कारणी नास कार्या कारणी नास कार्या कारणी नास कार्या कारणी आधी आपण यादासी आधी आपण यादासी आधी आपण यादासी तरी उतरे कसे तरी उतरे कसे तरी उतरे कसे तरी उतरे कसे गोपाल हरि जय जय विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार जय जय जग आवगे देव जग आवगे देव जग अवघे देव जग अवघे देव मुखे उपदेशाची ठेव मुखे उपदेशाची ठेव आधी अनाया
आधी आपण या नाशी तरी उतरे एकशी ब्रह्मज्ञानाचे कोठार ते या निश्चये उत्तर आधी आपण या नाशी तरी उतरे एकशी तुका म्हणे ते उन्मनी तुका म्हणे ते उन्मनी नाशकार या कारणी आधी आपण या नाशी तरी उतरे एकशी विठ्ठल समशरण सर्वजम सांद्रणीलांबोदाघम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव आधी आपण या नाशी तरी उतरे एकशी प्रस्तुत सेवेचा भंग जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबरायांचा पारमार्थिक सर्वोच्च बोधाची वा अनुभूतीची उपदेशात्मक सारभूत गोष्टीची मांडणी करणारा स्पष्टता करणारा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा असा आहे. विठाला आपल्या कोकणाचं वैभव वैकुंठवाशी सद्गुरू सावळाराम बाबा यांच्या शतकपूर्व महोत्सवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. बाबांचं जीवन जे आहे ते अतिशय उच्च कोटीचं जीवन होतं. मला थोडीशी माहिती मिळाली की वैकुंठवाशी सद्गुरू वामन बाबाकडून ज्यांना बोध प्राप्त झाला आणि तो बोध सुद्धा त्यांनी वैयक्तिक न ठेवता सर्वांसाठी त्याचं वितरण करायचं ठरवलं आणि मला वाटतं तिथूनच खऱ्या अर्थाने कोकणातील परमार्थाला सुरुवात झाली. नाहीतर कोकणातला परमार्थ म्हणजे परमार्थ शब्दच कदाचित कोकणात यायला घाबरत असेल. एवढं कोकणचं त्या काळातलं वैभव असं होतं. माणसं कशी होती काय होती आता एक कीर्तातून सांगायची गरज नाही. परंतु कोकणातला परमार्थ म्हणजे तुकोबरायाच्या भाषेमध्ये शुळावरील पोळी असं म्हणलं काही हरकत नाही. पूर्णपणे प्रतिकूल होता. परमार्थ हा विशेष ज्या ठिकाणी अतिशय गौण अशा स्वरूपाचा आहे. बाकीच्या बाबतीमध्ये कोकण हा एवढा प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल काही वर्णन करणं गरजेचं नाहीये. मला वाटतं सर्वच दृष्टीने तो संपन्न आणि समृद्ध होता परंतु पारमार्थिक दृष्टीने तेवढा संपन्न आणि समृद्ध नव्हता पूर्वीच्या काळामध्ये. अगदी आम्ही लहानपणी जेव्हा आमच्या आजींना विचारायचो की नारळी पौर्णिमा काय असते नेमकी नारळी पौर्णिमा काय तेव्हा तिथं आम्हाला असं सांगितलं जायचं हे कोकणातली जे लोक आहेत ना मासेमारी करतात हे लोक या दिवशी सोन्याचा नारळ करून समुद्रामध्ये टाकतात. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा देशावर एवढी मोठी प्रसिद्धी होती. त्या काळातले लोक अशिक्षित होते. कुठल्याही प्रकारची अशी काही माध्यमं नव्हती परंतु त्या काळातही ही प्रसिद्धी होती की सोन्याचं नारळ त्या समुद्रामध्ये टाकलं जातं. एवढी श्रीमंती कोकणामध्ये होती परंतु ही भौतिक आणि सोन्याची श्रीमंती होती. परमार्थाची श्रीमंती त्या काळात नव्हती. आणि परमार्थिक दृष्टीने संपन्न आणि श्रीमंत बनवलं असेल तर ते सद्गुरू वामन बाबा आणि सद्गुरू सावळाराम बाबा. विठाला म्हणून कोकणाचं वैभव जर आपला पाहायचं असेल तर या महापुरुषांच्या चरित्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. महापुरुष हे महान असतात.
हे महान कशाने असतात, यांची महानता कशामध्ये सामावलेली आहे, हा भाव महत्वाचा आहे. दिसायला चांगले आहेत, बोलायला चांगले आहेत, अमका आहेत, तसं नाही. परमार्थिक महानता ही त्यांच्या बोधामध्ये सामावलेली असते. त्यांचा बोध काय, त्यांचा अनुभव काय, हे महत्वाचं आहे. ते कोणत्या बोधावर जगलेले आहेत. तेव्हा अशा महापुरुषांच्या भौतिक चरित्रापेक्षा त्यांनी साध्य केलेली स्थिती जी आहे, मला वाटतं ती शब्दातीत आहे. त्याचं वर्णन शब्दांनी करता येणारं नाहीये. म्हणून हा जो बोध आहे, तो बोध यांनी सर्वसामान्यांना दिला. आणि मला वाटतं आता कोकणातला परमार्थ हा महाराष्ट्रामध्ये अव्वल ठरावा एवढा अग्रेसर झाला. नाहीतर पूर्वी इकडे टाळही सापडत नव्हता. टाळच नाही, टाळाटाळच. परंतु आता मात्र घुळघुळा वाजती टाळ हे प्रमाण टाळावर म्हणावेत एवढे संपन्न या ठिकाणी झालेले आहेत. हे संपन्नता या ठिकाणी पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी सावळाराम बाबांचं चरित्र तसं आता मला काही पाहायला मिळालं, जुन्या माणसाकडूनही मला ऐकायला मिळालं. परंतु हे तसं मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडंसं असं मागं पडल्यासारखं वाटतं. जेवढं ते प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे ते येत नव्हतं. परंतु आमचे अगदी सुहृद म्हणूया हरिभक्तपरायण जगन्नाथजी महाराज पाटील यांनी हा शताब्दीचा योग साधून हे सर्व संकलित केलं, एकत्रित केलं आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश जावा, त्यांचं चरित्र समाजासमोर यावं, त्यांची पारमार्थिक बोध संपन्नता समाजासमोर यावी, किंबहुना परमार्थासाठी कोकणाच्या दृष्टीने केलेलं त्यांचं जे अद्वितीय बहुमोल असं योगदान आहे ते समाजाच्या समोर यावं. मला वाटतं हे आणण्याचा प्रयत्न केला तो आमच्या जगन्नाथ महाराजांनी. विठाला त्यात आजचा योगायोग असा की आज अक्षय तृतीया आहे. हा सप्ताह अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नाहीये, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही सुरू झालेला नाहीये, परंतु त्याच्यामध्ये अक्षय तृतीया यावी हा काहीतरी योगायोग आहे, हा काहीतरी संकेत आहे. अक्षय तृतीया आता मी त्याचं महत्त्व ऐतिहासिक आहे, पौराणिक आहे वगैरे वगैरे मी सांगणार नाहीये, खूप मोठा तो चर्चेचा विषय. परंतु अक्षय तृतीया यामध्ये यावी, त्यात आज रविवार यावा आणि शेवा ही रवीकडे द्यावी, हाही मोठा योगायोग नाही का. हे सर्व योग जुळून आणले ते आमच्या जगन्नाथ महाराज यांनी या ठिकाणी आणलेले. असो, या ठिकाणी अक्षय तृतीया आहे आणि पहिलंच वर्ष हे आहे की शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम सुरू होतो आहे. त्यांनी त्याची कारणमीमांसाही मला सांगितली की पुढे जून महिन्यामध्ये खरी तिथी आहे, परंतु तो काळ पावसाचा असल्यामुळे अर्थात नैसर्गिक प्रतिकूलतेचा असल्यामुळे त्या काळामध्ये ही सर्व जुळवाजुळव करणं शक्य नाही. परंतु तो कार्यक्रम अगोदरच करून आता या वर्षामध्ये पूर्णपणे हा कार्यक्रम राबवला जाईल, ही त्यांची जी संकल्पना आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं प्रत्येकाने या संकल्पनेला सहाय्यभूत होऊन ही अधिकाधिक विस्तृत आणि प्रगत कशी करता येईल ही जबाबदारी बाबांचे भक्त या नात्याने सर्वांची जबाबदारी येते. तो विषय त्यांचा एकट्याचा नाहीये, हा विषय सर्वांचा विषय आणि जो विषय सार्वजनिक असतो, सर्वांचा विषय असतो, त्यामध्ये सर्वांचा सहभाग अनिवार्यपणे असणं गरजेचं आहे, सर्वांचं समर्पण असणं गरजेचं आहे, सर्वांचे प्रयत्न असणं गरजेचं आहे. मी म्हणतो आपण आपल्या लग्न कार्यासाठी एवढे झटतो, कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची आपण काळजी घेतो. मग ज्यांनी आपला या मार्गावर आणले त्यांच्यासाठी आपण काय करतो हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. मी तर सांगतो घरात कमी पडलं तरी चालेल, इथं कमी पडता कामा नये कुठल्या बाबतीमध्ये, ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणून आज या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सकाळी महाराजांचा आमचा फोन झाला, त्याने अक्षय तृतीयेच्या मला शुभेच्छा दिल्या, परंतु मला असं वाटतं त्याला प्रत्युत्तर इथं जाहीरच द्यावं असं वाटतंय. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने किंवा मध्ये या कार्यक्रमामध्ये अक्षय तृतीया येत आहे. मला असं वाटतं हा सप्ताह नारळी सप्ताहाच्या रूपात अक्षय रूपाने पुढे चालत राहावं हीच भगवंताची इच्छा असा. विठाला वर त्या परिसरामध्ये खालच्या भागामध्ये नारळी सप्ताह खूप मोठे होतात. नारळी सप्ताह इकडे माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, परंतु इथून पुढे माहिती होईल, प्रचलित होईल.
10-5 गावच्या लोकांनी ते नारळ उचललं असतं. कधी कधी वैयक्तिक गावही तो सर्व खर्च स्वीकारतात आणि अतिशय उत्तम पद्धतीने भव्य पद्धतीने ते कार्यक्रम राबवले जातात. परंतु ती प्रथा इकडे कोकणामध्ये नव्हती. महाराजांनी सांगितलं आता ती कोकणामध्ये आम्हाला प्रथा सुरू करायची आणि त्याला तुम्ही पाहिजे. म्हटलं काही हरकत नाही आहे. आता महाराजांचं मार्गदर्शन आणि महाराजांचं सर्वच काही जे नियोजन आहे ते एवढं उच्च कोटीचं आहे, त्याच्यात आपल्यासारख्याने काही सुचवणं तसं योग्य नाही आहे. परंतु जे होतं आहे ते चांगलंच आहे. महाराजांनी मला कल्पना दिली की पुढच्या 4 वर्षाचे नारळसुद्धा आता वितरित झाले आहेत, लोकांनी नेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा अक्षय तर राहणारच आहे, परंतु त्याच्या विजयाची ती प्रतीक आहे. विठ्ठला मी सांगतो की हे संत महात्मे ज्या बोधावर होते तो बोध सामान्य बोध नाहीये. सामान्यतः परमार्थ करत असताना आपल्या समोर काही गोष्टी जाणवत असतात. सुरुवातीला परमार्थाचा गंध नसतो. माणसं परमार्थात येतात, भजनाने कीर्तनाने थोडेसे प्रभावित होतात, भजनाची कीर्तनाची आवड निर्माण होते आणि त्या आवडीतून मग पुढे पुढे ग्रंथाचं वाचन, चांगल्या लोकांचं श्रवण करणं इथपर्यंत माणसाची मजल जाते. आणि हे करत असताना मग परमार्थ म्हणजे नेमकी काय आहे याची ओळख तिथून पुढे सुरुवात होते. परमार्थ म्हणजे नेमकं काय? मला वाटतं परमार्थ या शब्दाचा अर्थही बऱ्याच लोकांना माहिती नाही. परम अधिक अर्थ, परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आणि अर्थ शब्दाचा अर्थ अर्थ शब्दाचा अर्थ काय? अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अर्थ शब्दाचा एक अर्थ आहे एखाद्या शब्दाचा अर्थ. आपण तो याचा अर्थ काय, याचा अर्थ काय असं आपण विचारतो की नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ आहे त्याला आपण अर्थ असं म्हणतो. अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ आहे तो म्हणजे अर्थशास्त्रीय अर्थ घ्या, इकॉनॉमिकली अर्थ. अर्थ शब्दाचा तिसरा अर्थ आहे पदस्य अर्थ पदार्थ या न्यायाने. न्यायमुक्तावलीमध्ये अशी स्पष्टता सांगितली की आपण घट उच्चारल्यानंतर घट या पदार्थाचं ज्ञान होतं. पट हा शब्द उच्चारल्यानंतर पटाचं ज्ञान होतं. म्हणून घट शब्दात घटो बोद्धव्य, पट शब्दात पटो बोद्धव्य, अस्मात् शब्दात अयमर्थो बोद्धव्य इति ईश्वर इच्छा असं सांगितलंय की अमक्या अमक्या पदाने त्या शब्दाने त्या अर्थाचा बोध व्हावा. म्हणून त्यालाही पदस्य अर्थ पदार्थ या न्यायाने तसाही तो अर्थ होतो. म्हणून अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मी आता आणखी अर्थ प्रदर्शित करत नाहीत, परंतु कोणताही अर्थ जरी घेतला तरी परमार्थ शब्दाचा अर्थ यथार्थ ठरावा. जर परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ, श्रेष्ठ धन जर कोणता असेल तर महाराज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावयाज जन देव पाय लाभाते. जोडी देवाचे चरण अर्थातील अर्थ जे धन आहे त्याचा विचार नंतर करा. परमार्थच अगोदर धन आहे. परमार्थ हीच गोष्ट अगोदर धन आहे. म्हणून अर्थदृष्टीने जर आपण विचार केला श्रेष्ठ अर्थ कोणता, श्रेष्ठ धन कोणतं, तर महाराज वर्णन करतात धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. पांडुरंग परमात्मा हेच श्रेष्ठ धन आहे.
आणि दुसरं जर धन कोणतं असेल तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्री यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवाची जीवन. म्हणून परमार्थ या शब्दाचा अर्थ असाही अर्थ होतो. दुसरा अर्थ सांगतो. आपण जर शब्दाचा अर्थ कोणता हे जर आपण पाहिलं तर आपला आद्य शब्दाकडे जावं लागेल. जसं घट शब्दाचा अर्थ, पट शब्दाचा अर्थ, तसं आद्य शब्द कोणता आहे? जगातला आद्य शब्द आहे तो म्हणजे ओम. ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी जो शब्द बाहेर पडला तो म्हणजे ओम आणि अथ हे दोन शब्द बाहेर पडले. ओंकारश्चात शब्दश द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. म्हणून जगातला पहिला शब्द ओम आहे. त्या ओमचा अर्थ काय? ओमचा अर्थ तस्य वाचक प्रणव शास्त्रामध्ये सांगितलं. त्या परमात्म्याचा वाचक हा प्रणव आहे. प्रणव शब्दाचा अर्थ ओंकार आहे. म्हणून ओंकाराचा अर्थ परमात्मा आहे. गीतेमध्ये जर आपण पाहिलं तर गीतेने सांगितलंय ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरम. म्हणून ओम इति एकाक्षरम ब्रह्म. म्हणून शब्द आणि अर्थ या अर्थाने जर पाहिलं तर ओम म्हणजे परमतत्व आहे. म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ श्रेष्ठ अर्थ तो परमात्मा असा होईल. आणि आणखी महत्वाची गोष्ट आहे, एखाद्या शब्दाचा अर्थ अर्थात जसं धन परमात्मा आहे, ओम शब्दाचा अर्थ परमात्मा आहे, परमार्थ हे महाधन आहे. मला वाटतं हे ज्यावेळी आपला कळतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपला पारमार्थिक प्रवास सुरू होतो. मग परमार्थ काय, श्रेष्ठ अर्थ काय, ते परमतत्व काय आहे, ते कसं आहे, याविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते. आणि जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर ती जिज्ञासेची पूर्ती ज्यांच्याकडून व्हावी अशा सद्गुरूंच्या भेटीविषयी तळमळ निर्माण होते. सद्गुरूच्या भेटीकडे ओढ निर्माण होते. सद्गुरू भेटतील. गुरु खूप आहेत, सद्गुरू भेटणं महत्वाचं आहे बरं का. गुरु कमी नाही आहे. मला वाटतं आता गुरूंची संख्या एवढी झाली, त्या रूतला जर उकार काढला तर गुरु होतील, बाकी काय होणार. महाराज सांगतात एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा, अशी परिस्थिती आहे. गुरुकडे गेल्यानंतर गुरु त्यांना उपदेश करतात की बाबा ते ब्रह्म तू आहेस, तत्वमसी. आता थोडं शॉर्ट बोलतोय कारण आपल्याकडे वेळ मर्यादा कमी आहे. तत्त्वम असी, ते परमतत्व तू आहेस. इथं लक्षणेचा विचार येतो. मग लक्षणेच्या माध्यमातून ते परमतत्व मी आहे असा बोध त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर तो साधक अहम ब्रह्मास्मी बोधावर निर्माण होतो, आरूढ होतो. मी ब्रह्म आहे या बोधावर तो येतो. परंतु या तत्वमसी महावाक्यामध्ये त्वम शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य, तत् शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य आणि असी पदाने त्याची एकता करून हे आत्मतत्व ब्रह्मतत्वाशी अभिन्न आहे, एकरूप आहे, हा महत्वपूर्ण सिद्धांत त्यांच्या हाती दिला जातो. आणि मग यावेळी फक्त दोन तत्वाची उकल होते, एक अहम आणि एक ब्रह्म. मी कोण आहे, माझं स्वरूप काय आणि ब्रह्माचं स्वरूप काय, लक्षात नका. परंतु प्रकार असा होतो, वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेने जर तुम्ही पुढे गेलात, आत्म्याचं यथार्थ ज्ञान तुम्हाला होईल, ब्रह्माचं यथार्थ ज्ञान तुम्हाला होईल, जीव ब्रह्माची एकता त्याचाही अनुभव तुम्हाला येईल. परंतु जगताच्या बाबतीमध्ये मात्र वेदांत शास्त्र तिथं स्टॉप होतं. जगताच्या बाबतीमध्ये वेदांताने काय सांगितलं, जगत मिथ्या म्हणून त्यांनी जाहीर केलं की जगत मिथ्या आहे. मग जगत मिथ्या म्हटल्यानंतर बरेचसे लोक इथं गोंधळतात की जगत जे आपण रोज पाहतोय, रोज अनुभवतोय, आपण जीवन त्याच्यामध्ये जगतोय ते तर मिथ्या आहे. परंतु नुसतं मिथ्या मिथ्या म्हणून मिथ्यत्वाची अनुभूती येत नाही. जगताचा बाध करण्याची प्रक्रिया जरी शास्त्राने युक्तीने आपल्याला सांगितली असली तरी त्याचा अनुभव मात्र तसा येत नाही. शास्त्राने उदाहरणं तुमच्या समोर दिलेले आहेत. जसं स्वप्नामध्ये पाहिलेले पदार्थ, त्यांचं ज्ञान आणि त्यांची उपयोगिता ही सर्व कशी आहे, अवस्थाभेद झाल्यानंतर अर्थात अवस्थांतर झाल्यानंतर त्याची दृढ मिथ्यत्वाची भावना आपल्या लक्षात येते. आता एखादा मनुष्य स्वप्नामध्ये जेवला, पोटभर जेवला आणि जेवल्यानंतर त्याला भूक लागली होती झोपायच्या अगोदर. आता उठल्यानंतर तो म्हणणार नाही की माझं जेवण खूप झालेलं आहे, आता मला जेवायची गरज नाही, मी जेवणार नाही, असं म्हणेल का तो? नाही. का? कारण स्वप्नातले जे पदार्थ आहेत मग ते पक्वान्न असतील, स्वप्नातली भूक असेल, स्वप्नातली तृप्ती असेल, या सर्व गोष्टी कशा आहेत,
मिथ्या होतात. हे कधी कळतं? जागृत झाल्यानंतर, स्वप्नामध्ये कळत नाही. तसं आम्हाला वेदांत शास्त्राने सांगितलंय की ठीक आहे, या पद्धतीने हे जगत आहे, या पद्धतीने जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मानुभूती होत नाही, अर्थात स्वस्वरूप जागृती तुमच्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत त्याच्या मिथ्यात्वाचा परिचय तुम्हाला होणार नाही. अर्थात जगताला मिथ्या म्हणून वेदांताने त्या ठिकाणी बाजूला करून टाकलंय. म्हणून वेदांताचं सूत्र फक्त एका श्लोकामध्ये, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, जीव ब्रह्मरूप आहे, बस इथं आहे. परंतु आमचे संत जे आहेत, वारकरी संत जे आहेत, ते वेदांताजवळ थांबले नाही, कुठल्या शास्त्राजवळ थांबले नाही, ते त्याच्या पुढे गेलेत. घट पट घटोपही चैतन्य पटोपही चैतन्य अवच्छेदक अवच्छिन्न हे तुम्ही करत बसा. तुकोबरा सांगतात, तुम्ही करा घटापटा, आम्ही नवजो तया वाटा, आम्ही तिकडे जाणार नाही. म्हणून आमच्या संतांचं तत्वज्ञान हे या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण वारकरी तत्वज्ञान जे आहे ते शास्त्रापेक्षा संतांच्या ग्रंथावर जास्त मुख्य त्याचा भर आहे. म्हणून पारमार्थिक दृष्टीने बोध संपन्नता जर आपला पाहिजे असेल संत वाङ्मयाच्या माध्यमातून, तर ज्ञानोबरांनी हरिपाठाच्या एका अभंगात अगदी अर्ध्या चरणामध्ये सांगितलेले, हरि दिसे जनीवनी आत्मत सज्जनाच्या ठिकाणी साधू संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. काय? हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, अर्थात आत्मतत्वाच्या ठिकाणी हरीची प्रतीती येणे ही परमार्थाची किंवा बोधाची पहिली अवस्था, पहिली पायरी, पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे, या संपूर्ण प्राणी मात्रामध्ये हरीची प्रतीती येणे हा त्या बोधाचा दुसरा टप्पा आहे. आणि बोधाचा तिसरा टप्पा आहे तो म्हणजे हरीची प्रतीती वनी येणं. हे 3 टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून मी सांगितलं की वेदांत शास्त्रापेक्षा आमच्या संतांचं तत्वज्ञान हे अधिक पुढे गेलेलं आहे. 4 वेदातली जी 4 महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म, या 4 महावाक्यामध्ये फक्त जीवशिवाची एकता सांगितलेली आहे. जगताबद्दल काही विधान केलेलं नाहीये, जगताच्या स्वरूपाबद्दल काही सांगितलं नाही. परंतु आमच्या संतांनी जीव, शिव आणि परमात्मा या तिन्हीच्या तत्वाचं यथार्थ स्वरूप सांगितलेलं. ते परमतत्व माझ्यामध्ये आहे याची जाण होणं, याची अनुभूती होणं ही बोधाची पहिली पायरी. दुसरी पायरी काय? की जसं माझ्यामध्ये ते परमतत्व आहे तसं सर्वांमध्ये परमतत्व आहे. हा आमचा भक्तिशास्त्रातला सिद्धांत आहे. जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. किंवा गीतेमध्ये सांगितले 18व्या अध्यायामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, तो सर्वभूतांचे अंतरी हृदय महा अंबरी चित्तवृत्तींच्या सहस्र करी उदयला शेजू. ज्ञानोबराय वर्णन करतात, माझ्यामध्ये जे परमतत्व आहे ते सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. मला वाटतं याचा जर बोध झाला तर कधीही कोणाचे भांडणं होणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, नाही का? खऱ्या अर्थाने नाही का सर्वच अगदी शांततेने घडेल. परंतु याचा बोध माणसाला येत नाही. म्हणून तो दुसरा टप्पा महत्वाचा आहे. बरं, माणसातच ते परमतत्व आहे असं नाहीये. सर्व प्राणी मात्रामध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच
पंडिता समदर्शन विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, या सर्वांमध्ये ते परमतत्व विद्यमान आहे. याचा अनुभव हा दुसरा टप्पा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो तिसरा टप्पा आहे तो मात्र अवघड आहे. बरीचशी लोक इथं नापास होताना दिसतात. बरीचशी लोक नापास होतात. जगताच्या बाबतीमध्ये चुका होतात माणसांच्या, मोठ्या मोठ्यांच्या बरं का. मी आता बारीक सारीक उदाहरण इथं सांगत बसणार नाही. चांगदेवासारखे महान योगी ज्यांनी 14 वेळा काळावर अतिक्रम केला, परंतु तेही या विषयामध्ये संभ्रमित होते. म्हणून ज्ञानोबरांनी चांगदेव 65 मध्ये उपदेश करताना पहिल्या ओळीतच तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वस्ति श्री वटेषु जो लकोनी जगदाभासु दावी मग ग्रासू प्रकटला करी. प्रकटे तव तव दिसे लपे तव तव आभासे प्रकटना लपाला असे न खोमता जो. तिथल्या समोरच्या वया पाहत चला. सोने सोने पणावणे न येताची झालेली ने तेवी न विचेता जग होणे अंगे जया. असे सुंदर ज्ञानोबरांनी उदाहरण दिले. याचा अर्थ असा आहे की ते परमतत्व या जगतामध्ये व्याप्त आहे. हा बोधाचा सर्वोच्च टप्पा आहे. आणि मला असं वाटतं इथं बरेचसे लोक चुकतात, अडखळतात नव्हे पडतात. म्हणून मुख्य हा उपदेश महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. जग अवघे देवा, जग अवघे
जीवनातील मुद्दा आहे. महाराज सांगतात की संपूर्ण जगत हे देव आहे, हीच मुख्य उपदेशाची ठेव आहे. म्हणजे पारमार्थिक उपदेश बराचसा केला जातो. ते उपदेशाचे दोन प्रकार पडतात. एक तीर्थयात्रा करा, नामस्मरण करा, लक्षात करा, भजन करा, आणखी प्रदक्षिणा करा, देवपूजा करा, उपवास करा, व्रतवैकल्य करा. एक सामान्य उपवास आहे, सामान्य उपदेश आहे. परंतु मानवी जीवनाचं सार ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे तो उपदेश करणं, त्याच्या मार्गाचा उपदेश करणं, हा उपदेश महत्वाचा आहे. म्हणून मुख्य उपदेशाची ही ठेव आहे, असं तुकोबराय वर्णन करतात. काय आहे? संपूर्ण जग देव आहे. विशेष गोष्ट आहे, आमच्या सर्वच साधू संतांनी या जगतातील परमात्म रूपता जी आहे ती आपल्या वाङ्मयातून विशेष रूपाने प्रदर्शित केलेली आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सर्व सांगतात. आता खूप मोठे प्रमाण आहेत, वेळ माझ्याकडे कमी आहे, कारण एक एक मुद्दा हा एका दिवसाच्या चर्चेचा मुद्दा आहे. संक्षिप्त तो सांगण्याचा नाहीये, थोडं दिग्दर्शन करून जातो. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात की परमात्मा कुठं आहे? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, पण वैकुंठात नाही, भरला घनदाट हरी दिसी. तो परमात्मा या जगतामध्ये भरलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, माझे या विस्तारलेपणाची नावे हे जगचिनू हे आघवे, जैसे दुध मुराले स्वभावे तरी ती चितही, का बीजची जहाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. किंवा का सोनियाचे मनी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरले सबाई ह्या अभ्यंतरी. आता खूप मोठ्या ओव्या आहेत, त्या सर्व ओव्या सांगणं आता कठीण आहे. एकंदरीत जर पाहिलं तर ज्ञानोबरांनी तोच मुद्दा सांगितलेला आहे. नामदेव महाराजांनी आपल्या वाङ्मयातून इथं तर तो मुद्दा सांगितलाच, परंतु पंजाबामध्ये गेले असताना त्यांनी पंजाबी भाषेत जे अभंग केले तिथं सुद्धा याच मुद्द्याचा प्रसार केलेला. नामदेव महाराजांनी तिथं रचलेले जे अभंग आहेत, आज शिखांचा धर्मगुरु जो ग्रंथ साहिबा त्याच्यामध्ये नामदेव महाराजांचे अभंग संग्रहित आहेत. त्यातला एक अभंग आहे, इबे विठ्ठल उभे विठ्ठल, विठ्ठल बिन संसार नाही. इकडे विठ्ठल आहे, तिकडे विठ्ठल आहे, विठ्ठलाशिवाय संसार अर्थात जगत नाही आहे. हा महत्वाचा सिद्धांत नामदेव महाराजांनी सांगितला. एकनाथ महाराज ते सांगतात, पाहता समचरणाची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा, विठ्ठल लाविले पिसे, जिकडे पाहावा तिकडे दिसे. अर्थात त्यांनी ते तत्व सांगितलं. तुकोबरांनी सुद्धा तेच तत्व सांगितलं. विठ्ठल विसारला जनी, सप्तही पाताळी भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. नाटाच्या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात. परंतु तुकोबराय नुसतं तेवढं सांगत नाहीत. तुकोबराय आणखी अगदी सप्रमाण संयुक्तिक सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव
काढले आणि बाजारात मांडले असं केलेलं नाही. कोणताही सिद्धांत सांगत असताना मांडत असताना तो 3 कसोट्यातून सिद्ध करून मग समाजामध्ये मांडलेला आहे. 3 कसोट्या महत्वाच्या आहेत. जसं सोनाराकडे जर तुम्ही गेला आणि सोनं मागितलं तर ते सांगतात हे घ्या, किती पाहिजे मोजून तुम्हाला देतात. परंतु आपण जर त्यांच्याकडे सोनं घेऊन गेलो तर ते तेवढं डोळे झाकून घेत नाहीत. ते घेतात का? नाही. तुमच्यावर तेवढा विश्वास नसतो. हे सोनंच आहे का? इथून परीक्षा सुरू होते. मग त्या सोन्याची परीक्षा कोणती आहे की पहिल्यांदा ते ठोकून पाहिलं जातं, त्याला ताडण असं म्हणतात. दुसरं त्यांचा कसोटीचा जो दगड असतो त्याच्यावर ते घासून पाहतात, त्याला घर्षण असं म्हणतात. आणि तिसरी कसोटी कोणती आहे? ते अग्नीवर धरलं जातं, त्याला अग्निपरीक्षा असं म्हणतात. सोन्याच्या जशा या 3 कसोटी आहे, या 3 कसोट्यातून सिद्ध झालेलं सोनं ते अगदी खरं असल मानून ते घेतात. तसं वारकरी सांप्रदायिक संतांनी जे सिद्धांत मांडलेत ते सुद्धा या 3 कसोट्यातून सिद्ध झाले आहेत. पहिली कसोटी म्हणजे श्रुती, दुसरी कसोटी युक्ती आणि तिसरी कसोटी अनुभव. आपण जो सिद्धांत मांडतो तो श्रुती संमत आहे का? वेद संमत आहे का? मनाचा तर नाही ना. म्हणून वेद प्रामाण्य त्याविषयी अनुकूल असणं गरजेचं आहे. मग या जगताविषयी वेदाने काही सांगितलं आहे का? हो, सांगितलंय. सर्वम खलविदम ब्रह्म. वेद सांगतोय सर्वम खलु इदम ब्रह्म. खरोखर हे सर्व ब्रह्मरूप आहे. समजलं का? निह नानास्ति किंचन. इह किंचन नाना न असती. इथं किंचित सुद्धा दुसरं काही नाहीये, वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून वेदाचं प्रामाण्य आहे. किंवा तस्य भाषा सर्वमिदम विभाती. श्रुती आहे. परमात्म्याच्या प्रकाशाने संपूर्ण जग प्रकाशित होत आहे. म्हणून श्रुती तदनुकूल आहे. आता दुसरी गोष्ट युक्ती. श्रुतीचं मत तुम्हाला युक्तीने मांडता आलं पाहिजे की नाही. म्हणून मगाशी मी ज्या 2-3 वेळा सांगितल्या त्या युक्ती संपन्न करणाऱ्या आहेत. ज्ञानोबरांनी तिथं युक्तीने सांगितले की जसं आपण दुधामध्ये दही टाकल्यानंतर ते काय होतं की दही रूपाने होतं. किंवा झाड लावल्यानंतर बीजेची झाले तरू. आणि तिसरं उदाहरण जे तिथं देतात का भांगाराची अलंकारू. भांगार म्हणजे सोनं, भंगार नाही बरं का. लोकांच्या डोक्यात भांगार कसं आहे. भांगार शब्दाचा अर्थ सोनं आहे. सोन्यापासून जसे अलंकार होतात या युक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सिद्धांत सांगितलेत. आणि तिसरा महत्वाचा जो कसोटीचा भाग आहे तो म्हणजे तुमचा अनुभव काय. इथं बऱ्याच वेळा लोक काय करतात, कमी पडतात. आता खेड्यापाड्यामध्ये जर पाहिलं तर त्या मेडिकलमध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी जे येतात ना, औषध येतात, ते सांगतात हे पहा हे कंपनीने असं सांगितले, असं बनवलेलं आहे, त्याची अशी व्यवस्था आहे, अतिशय प्रभावी आहे, अतिशय चांगलं आहे. तो कंपनीच्या नावाने सांगत असतो. पण त्याला विचारला पाहिजे की बाबा तुला याचा अनुभव आहे का. त्या विषयाचा अनुभव त्याला तो नाही आहे. तो फक्त त्या मागच्या आधाराने सांगत असतो. तसं ठीक आहे, तुमची श्रुती अनुकूल आहे, युक्ती अनुकूल आहे, अनुभव आहे का. म्हणून तो अनुभवी महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. म्हणून या ठिकाणी स्वानुभूतीने सांगतात की हे जग जे आहे ते जग देव आहे आणि हीच खऱ्या अर्थाने उपदेशाची मुख्य ठेव आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आम्हाला तो अनुभव का येत नाही. आम्हाला यायला पाहिजे की नाही. संतांनी जो अनुभव सांगितला आहे आमच्या भाषेत सांगितलेला आहे, मग आम्हाला तो अनुभव का येत नाही. अडचण कशाची. ती अडचण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आदि आपण यानासे आदि आपण यानासे आधी आपण यानासे आधी आपण यानासे आदि आपण यानासे आदि आपण यानासे
महाराज सांगतात पहिल्यांदा हे करा, आधी आपण या नासी तरी उतरे ये कसी, नंतर या कसापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आता आधी आपण या नासी म्हणजे पहिल्यांदा आपला नाश करून घ्यायचा, म्हणजे आत्महत्या करायची का? आपला नाश कसा करायचा? मग नेमकी कसा करायचा? आपण या नाशी या शब्दाचा अर्थ आपल्या ठिकाणी संकुचितपणे आलेला जो मीपणा आहे, अर्थात शास्त्रीय परिभाषेमध्ये ज्याला अहंता म्हणतात, ती अहंता जोपर्यंत तुम्ही त्यागत नाहीत, अहंतेचा जोपर्यंत तुम्ही नाश करत नाहीत, तोपर्यंत ही व्यापकता तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. माणसं अहंतेमध्ये एवढे गुंतलेले आहेत. मला वाटतं या अहंतेचा जन्म कधी झाला माहिती आहे तुम्हाला? जेव्हा मूल जन्माला येतं ना, काही काळातच त्या अहंतेचा जन्म होतो. ते लहान मूल जेव्हा रडतं ना, कोहम अशा पतीने ज्ञानोबाराय वर्णन करतात, मी सांगत नाही. मग विवरणुकीचे पुढे देहोहम ऐसे, ते तर कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरणुकीचे पुढे देहोहम ऐसे. कोहम या शब्दाचा अर्थ कहा अहम, अहम कह, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि जेव्हा त्याला एखादं विशिष्ट नाव ठेवलं जातं तेव्हा ते देह, तो नाव म्हणजेच मी आहे अशी त्याची धारणा होती. पुढे 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 तो अहंकार असा वाढत वाढत जातो. मग माणसं म्हणतात मला ओळखलं नाही, तुम्हाला समजत नाही मी कोण आहे, नाही का? इथून पुढे आता मग अर्थ अनर्थ सर्वच पुढे घडत जातात. हा अहम कुठपर्यंत साथ देतो माहिती आहे तुम्हाला? कुठपर्यंत साथ देतो? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत साथ देतो, बरोबर की नाही? पण त्याच्या पुढे तरी त्याने पिछा सोडायला पाहिजे की नाही नियमाप्रमाणे? कारण अगोदर तो स्वतःला मी देह असं म्हणत होता. त्याला जर विचारलं बाबा तू कोण आहे, मी अमकाम काय, मी असं आहे, मी तसं आहे. अर्थात अहमचं स्फुरण हे देह संबंधाने होत आहे. परंतु ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तर ते अहम थांबायला पाहिजे ना, ते थांबत नाही. अहम फक्त दिशा बदलतो, परंतु अहम तसाच राहतो. अगोदर तो अहम मी देह आहे असं म्हणत होता, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आता तो मी देह म्हणत नाही, मी आत्मा म्हणतो, अहम ब्रह्मास्मी. आता मला सांगा, ज्ञानपूर्व स्थितीमध्ये अर्थात अज्ञान अवस्थेमध्ये देहाला मी म्हणणं हा अहमचा विवक्षित अर्थ आहे, आणि ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये आत्म्याला मी म्हणणं हा त्या अहमचा विवक्षित अर्थ आहे. मग याच्यामध्ये अहम तिथंही आहे आणि अहम इथंही आहे. अहम कुठे गेला का? नाही, फक्त एक यथार्थ अहम आहे आणि एक अयथार्थ अहम आहे, एवढं आपण म्हणू शकतो. ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये जो अहम आहे तो अयथार्थ आहे, ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये तो यथार्थ आहे. मग यथार्थ अहम परवडला का अयथार्थ अहम परवडला? सांगा सांगा, काय अडचण नाही. कोणता परवडला? ज्ञानोबारांच्या भाषेत सांगू का? अयथार्थ बोधाला जन्म देणारी ती जिवंत विद्या आहे, आणि यथार्थ बोधाला जन्म देणारी ती मरूनभूत झालेली अविद्या आहे. जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधा ते गिवसी, तेची यथाबोधीशी निमाली उठी. मग जिवंत अविद्या बरी का मेलेली अविद्या बरी? सांगा सांगा, काय अडचण आहे? कीर्तनामध्ये संवाद झाला पाहिजे, म्हणजे वक्त्यालाही कळतं की त्यांना आपण जे मांडतोय ते ओझं होतंय का त्यांनी दबले जातात श्रोते, हे कळायला पाहिजे. माझं तर एक प्रामाणिक मत असं आहे की इथून पुढे कीर्तनाची जी 2 तास वेळ मर्यादा आहे त्यात 2.25 तास कीर्तनकाराने कीर्तन करावं, आणि नंतरचे जे 15 मिनिट आहेत ना ते श्रोतृ संवाद त्यातून साधला जावा. म्हणजे त्या अभंगावर समोरच्या श्रोत्यांना जे कळालं नाही, प्रातिनिधिक रूपात 4-2 लोकांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि कीर्तनकारांनी त्याचं विवेचन करावं. बरं वाटतंय का? त्या अभंगाच्या संबंधाने तुम्ही जर रामायणातलं विचार लागले इथं तर ते नाही. आम्हाला सांगा श्रावण बाळाच्या आई बापाचं नाव काय होतं, कोण काय विचार काही सांगता येत नाही, तसं नाही विचारायचं. या अभंगामध्ये कोणाला कोणता मुद्दा कळालेला नाही त्यांनी तो प्रातिनिधिक रूपामध्ये विचारावे 4-2 लोकांचे प्रश्न, आणि कीर्तनकाराने त्या शंकांचं त्या प्रश्नाचं विवरण करावं. मला वाटतं हा श्रोतृ-वक्तृ संवाद जो आहे तो खऱ्या अर्थाने कीर्तन परंपरेला उज्ज्वल करील. विठाला विठाला.
जिवंत अविद्या ही अयथार्थ बोधाला जन्म देते आणि तीच अविद्या मेल्यानंतर मरून भूत झाल्यानंतर यथार्थ बोधाला जन्म देते. मग जिवंत अविद्या बरी का मेलेली अविद्या बरी? थोडस वेगळ्या शब्दात विचार, कोणती बरी आहे? आणखी थोडस सोपं करून सांगू का? जिवंत बायको बरी का मेलेली बायको बरी? आता हसायला लागले सगळेच. आता एक गोष्ट सांगतो. एका माणसाची पत्नी जी होती ती घरामध्ये त्याला नेहमी विरोध करायची, कोणतीही गोष्ट विरोध करायची. त्याने सांगितलं, पाणी प्यायला आण, जा, मी नाही पाणी आणणार. हे चहा कर, मी नाही चहा करत. हे आमका कर, मी नाही करत. त्याला उद्वेग निर्माण झाला आणि बिचारा उठला आणि जवळच मारुतीचं मंदिर होतं, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ओट्यावर जाऊन बसला. त्याचे मित्रमंडळी रस्त्याने जात येत होते. अरे म्हटले, हा कधी देवाला मानत नाही, आज मारुतीच्या देवाच्या ओट्यावर कसं काय जाऊन बसला? तेव्हा एकाने त्याच्या जवळ जाऊन विचारलं की तुम्ही इथे येऊन बसलेला आहात, हे कशासाठी बसला, काय झालेलं आहे नेमकी? तेव्हा त्यांनी अडचण सांगितली. म्हटली, पहा, घरामध्ये वातावरण असं बिघडलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला विरोध होतोय. तेव्हा मला असं वाटतंय की काय करावं. आणि एवढंच नाही, या आठवड्यामध्ये आमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, जर घरामध्ये असा विरोध होत राहिला तर ते श्राद्ध होणार नाही. त्या मित्राने त्याला चांगली कल्पना दिली. म्हटली, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला तुझ्या मनाप्रमाणे करायचं असेल तर त्याच्या उलट तू तुझ्या पत्नीला सांगत जा. ती तुझ्या विरोधात आहे ना, ती त्याच्या उलट भूमिका घेत जाईल आणि तुझ्या मनासारखं होत जाईल. सोपी गोष्ट आहे. त्याला युक्ती पटली. मारुतीरायाचे आभार मानली. म्हणली, बरा तोडगा मिळाला मारुतीरायाच्या दारामध्ये. घरी निघून गेला. घरी जात असताना एक पाऊल घराच्या बाहेर आणि एक आतमध्ये, मला पाणी प्यायचं नाही, पाणी आणू नको. घरातून लगेच ती ग्लास घेऊन आली. का पाणी प्यायचं नाही? पाणी प्यायलेच पाहिजे. त्याला वाटलं 50% फरक झाला. मला जेवण करायचं नाही, जेवण करू नको. का जेवण करायचं नाही? जेवण केलंच पाहिजे. ताट वाढून समोर आलं. म्हटले, आता बऱ्यापैकी गुण आलेला आहे. जेवण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटले, पहा, आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या वडिलांचं जे श्राद्ध आहे ते करायचं नाहीये. का करायचं नाही? म्हटले, श्राद्ध केलंच पाहिजे. मनामध्ये हा म्हटला, याजसाठी केला होता, आता असं हे तर करायचं होतं आपल्याला. बरं ठीक आहे, तू म्हणते तर श्राद्ध करू, पण तू पाहुण्या रावळ्यांना कोणा बोलायचं नाही. का बोलायचं नाही? त्यांना बोलावलंच पाहिजे. बरं ठीक आहे, बोलावू. आपला कार्यक्रम झाला की त्यांच्या घरी हाकलून देऊ जेवायला. म्हटले, जेवण वगैरे काही त्यांना करायचं नाही. म्हटले, वेडे आहात की काय? आपल्या श्राद्धासाठी ते येणार आणि जेवण करायचं नाही म्हणजे काय? जेवण केलं पाहिजे. असं उलट सुलट सांगून सर्व कार्यक्रम त्याने जुळून आणला. श्राद्धाचा तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि नंतर जो पिंडाचा भाग आहे तो नदीमध्ये नेऊन विसर्जित करायचा. तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं, म्हणले, पहा, आता हा जो पिंड वगैरे आहे ना, हे नदीमध्ये विसर्जित करायला मी जातो, तू जाऊ नको. ती म्हटली, तुम्ही नाही, मी जाणार. म्हटली. पुढे गेली. तो पिंड हातातला घेतला आणि निघाली पुढे. अगं तू जाऊ नको, मी जातो. नाही म्हटले, तुम्ही नाही, मी जाणार. नदीच्या जवळ जेव्हा गेलं, नदी मोठी होती, पुराचं पाणी आलेलं होतं. यांनी शेवटचं फरमान सोडलं, हे पहा, अलीकडे वाळूतच तो पिंड टाकून येईल, मागं फिर, पाण्यात शिरू नको. आता ती त्याच्या विरोधात ना. ती म्हटली, नाही नाही, अलीकडे नाही, मी पाण्यात शिरूनच टाकणार. पाण्यात शिरली. याने पुन्हा सांगितलं, हे पहा, जास्त खोल पाण्यात जाऊ नको, बुडशील, मरशील. ती म्हटली, मी जास्त खोल पाण्यात जाणार, बुडणार आणि मरणार. खरोखर ती खोल पाण्यात शिरली, बुडाली आणि मेली, कटकट गेली. पण ती गोष्ट तेवढ्यावर थांबली नाही. दुसऱ्या दिवशी ती लगेच भूत होऊन आली याच्या घरामध्ये लगेच. आता मला सांगा, जिवंत परवडली का ही भूत झालेली परवडली? कारण जिवंत जी होती तिला उलट सुलट सांगून काहीतरी काम साधून घेता येत होतं. या भूताला काय काम सांगणार? या भूताच्या भीतीने याला घरच नाही, गाव सोडून निघून जावं लागलं. मला सांगा, जिवंत परवडली का मेलेली परवडली? मुख्य मुद्दा विसरायला नको आपला. ज्ञानोबराय वर्णन करतात, जिवंत अविद्या ही अयथार्थ बोधाला जन्म देते आणि तीच अविद्या मेल्यानंतर, भूत झाल्यानंतर यथार्थ बोधाला जन्म देते. परंतु ज्ञानोबरायांची पुढची ओळी महत्वाची आहे. परिजिती ना मेली अविद्या किर जाकळी, बंधमोक्षी घाली बांधोनिया. जिवंत असो किंवा मेलेली असो, अविद्या ही माणसाला बांधते. जिवंत अविद्या बंधनामध्ये माणसाला बांधून टाकते आणि मेलेली अविद्या बंधनातून बांधूनच मोक्षामध्ये टाकते.
बंद मोक्षी घाली बांधोनिया असा ज्ञानोबरायांचा शब्द प्रयोग आहे. म्हणून तिथं अहम मी सांगितलं की व्यावहारिक अवस्थेमध्ये अहम सोडत नाही, पारमार्थिक अवस्थेमध्ये अहम सोडत नाही. जोपर्यंत तुमचा अहम जात नाही तोपर्यंत तुम्हाला ती व्यापक अनुभूती येणार नाही. म्हणून इथं तुकोबराय वर्णन करतात, आधी आपण या ते नाशी, अगोदर तुम्ही स्वतःचा अर्थात मीचा नाश करा. जोपर्यंत मीचा नाश होत नाही तोपर्यंत या कसाला तुम्ही उतरू शकत नाही. तरी उतरे ये कसी. आता मीचा नाश नेमकी कसा करायचा, बरोबर की? मीचा नाश नेमकी कसा करायचा यासाठी ज्ञानोबरायांनी अमृतानुभवात खूप सुंदर उदाहरण दिले. ज्ञानोबराय सांगतात की एकदा देशावर मीठ त्या ओरट्या पाटीवर वाटत असताना मीठ घाबरलं, मिठाचा कडा घाबरला. अरे अरे म्हटले काय चाललंय, मिरच्यामध्ये ठेसा, म्हणलं अवघड काम आहे. त्याने उडी टाकली आणि कसा बसा रेल्वे पकडून कशाने तरी तो समुद्राच्या कडावर आला आणि त्या समुद्राकडे पाहून म्हटला, वा वा वा, माझ्या मूळ स्वरूपा जगून वाचून आलो म्हणून तुझी भेट झालेली आहे, आता माझा स्वीकार कर, माझा अंगीकार कर, असं म्हणून त्यांनी समुद्रामध्ये उडी टाकली. अगोदर मिठाचा खडा हा परिच्छिन्न होता, अल्प होता, एकदेशी होता. परंतु ज्यावेळी त्या मिठाच्या खड्याने समुद्रामध्ये उडी टाकली, आता तो मिठाचा खडा किती राहिला? आता त्या मिठाच्या खड्यापासून आमका पाण्याचा थेंब तयार झाला असं कोणी सांगू शकत नाही. आता तो मिठाचा खडा खडा राहिला नाही. आता जेवढा समुद्र तेवढा तो व्यापक झाला. म्हणून ज्ञानोबा तिथं वर्णन करतात, सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी मी शंभू शांभवी झालो. ज्ञानोबा वर्णन करतात, त्याप्रमाणे मी माझा अहम त्या शंभूला समर्पित केला आणि नंतर मी शांभवी झालो. याचा अर्थ असा आहे की परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये आडवा येणारा जो मी आहे, जो अहम आहे, त्या अहमचा पहिल्यांदा नाश केला पाहिजे. म्हणून आधी आपण या ते नाशी, अगोदर स्वतःला अर्थात मीला अर्थात अहमला नाश करा, तरी उतरे एक असी. आणि ज्याने अहमचा नाश केला त्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान होतं. नवे नवे हेच ब्रह्मज्ञान आहे. अभंगाचं ब्रह्मज्ञानाचे कोठार, ब्रह्मज्ञानाचे कोठार, ब्रह्मज्ञानाचे कोठार, ब्रह्मज्ञानाचे कोठार, ब्रह्मज्ञानाचे कोठार,
तुकोबराय वर्णन करतात. आता ब्रह्मज्ञान सांगू का नको? ब्रह्मज्ञान बऱ्याच वेळा हा शब्द आपल्या कानावर पडतो, परंतु ब्रह्मज्ञान या शब्दाचं यथार्थ ज्ञान कितपत आपल्याला घडत असेल सांगता येत नाही. ब्रह्मज्ञान आपण म्हणतो की नाही, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी महाराज वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मज्ञान हे लेकराच्या गोष्टी नाहीयेत. किंवा आणखी दुसऱ्या एका अभंगामध्ये महाराज वर्णन करतात, ब्रह्मज्ञान जरी कडे उठाउठी तरी का हिंपुटी, वेदशास्त्री तीर्थादिकांचं भांडण वगैरे शास्त्रांचं भांडण हे सर्व याच्यासाठीच आहे. एवढंच नाही, व्यासेही अमुप ग्रंथ केले तुकोबरा सांगतात ते याच्यासाठीच आहे. ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा ब्रह्मज्ञान दोन शब्दापासून, दोन धातूपासून तयार झाला शब्द आहे. बृह वृद्धौ हा संस्कृतमध्ये धातू आहे, त्याचा अर्थ व्यापणे, पसरणे त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा ज्ञान हा जो शब्द आहे, ज्ञा अवबोधणे हा धातू आहे, त्याचा अर्थ जाणणे, समजणे, तदनुभूत होणे वगैरे वगैरे असे त्याचे अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ आहे जे सर्व व्यापक असं परमतत्व आहे, अंतिम सदवस्तू आहे, त्या सदवस्तूचं यथार्थ अनुभूत ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. विठाला तीन टप्पे आहेत. जे मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, बोधाचे जे तीन टप्पे आहेत, ब्रह्मज्ञानाचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा आत्म्याचं यथार्थ स्वरूप जाणणं, दुसरा टप्पा परमात्म्याचं यथार्थ स्वरूप जाणणं आणि तिसरा टप्पा जगताचं यथार्थ स्वरूप जाणणं. ह्या तिन्ही तत्वाचं यथार्थ स्वरूप जेव्हा ऐक्यत्वाने अनुभूत होईल त्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान म्हणायचं. शब्दज्ञान नव्हे. नॉलेज वेगळं आहे आणि रिअलायझेशन वेगळं आहे. नॉलेज म्हणजे ज्ञान जे ऐक्यू असतं, ज्याला आपण थेरॉटिकल असं म्हणू शकतो, परंतु रिअलायझेशन जे आहे, अनुभूती जी आहे, ज्याला एक्सपिरियन्स असं आपण म्हणतो जीवनामध्ये, तो महत्त्वाचा आहे. आणि परमार्थामध्ये याला जास्त किंमत आहे. तुम्ही कोणत्या बोधावर आहात, तुमचा बोध काय आहे हे महत्त्वाचं आहे. बाकी बाह्य गोष्टीला परमार्थामध्ये किंमत दिली जात नाही. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जेव्हा सीतामातेला नाही का रावणाने नेलं तेव्हा ते रडत होते मोठ्या मोठ्याने. तेव्हा देवर्षी नारद तिथं आले आणि त्यांनी विचारलं, म्हटले प्रभू रामचंद्रा, आपण दाशरथी राम आहात का वासिष्ठी राम आहात? मार्मिक प्रश्न आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी वासिष्ठी राम आहे. म्हटले मग आणखी मोठ्याने रडा, काही फरक पडणार नाही. दाशरथी राम शब्दाचा अर्थ दशरथ राजाचा मुलगा, अर्थात हा वैयक्तिक आणि व्यावहारिक परिचय झाला. परंतु वासिष्ठी राम या शब्दाचा अर्थ श्री गुरु वशिष्ठाकडून बोध प्राप्त झाल्यानंतर श्री गुरूंचा शिष्य या नात्याने, आणि हा परिचय जेव्हा दिला तेव्हा म्हटले आता रडलं तरी काही फरक पडणार नाही. म्हणून हा बोध जो आहे तो जीवनामध्ये महत्त्वाचा आहे.
आमच्या महाराजांनी सुद्धा वर्णन केलं. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, नाही का, आम्हाला बोध दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी पारमार्थिक जीवनामध्ये हा बोध जो आहे तो उच्च कोटीचा आहे. त्याला कोणी बोध म्हणेल, कोणी ब्रह्मज्ञान म्हणेल. आणि महाराज सांगतात की जेव्हा अहंतेचा नाश करून व्यापकत्वाला तुम्ही याल, हेच ब्रह्मज्ञानाचं खऱ्या अर्थाने कोठार आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करतात ना, तेथ मी ब्रह्म हे विसरे, तेथ जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडी तरी विसरे ब्रह्मपणही. अतिशय महत्वाची ओळी. सुरुवातीला माणसाच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी हा बोध निर्माण होतो, परंतु जेव्हा हा बोध संपला जातो तेव्हा जगची ब्रह्मत्वे भरे, तेव्हा संपूर्ण जगतामध्ये त्या परमतत्वाची प्राप्ती येते, प्रतीती येते. आणि हेही विसरे, हे सुद्धा जेव्हा तो विसरतो तेव्हा हेही विसरे तव घडे ब्रह्मपणही, हेच त्या ठिकाणी संपूर्ण विसरलं जातं. म्हणून ती अवस्था महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करतात आणि शास्त्रामध्ये तसं वर्णन आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला ती पहिल्या टप्प्यात ठीक आहे, परंतु त्या वृत्तीचा विकास झाल्यानंतर ती वृत्ती जगत व्याप्त होते. आदौ ब्रह्माहमस्मित्य अनुभव उदिते सर्वम खलविदम ब्रह्म पश्चात. सुरुवातीला अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण होते आणि नंतर काय करते, सर्वम खलविदम ब्रह्म, हे सर्व जगत ब्रह्मरूप आहे, यामध्ये ती विकसित होते, यामध्ये ती परिणत होते. म्हणून पहिल्यांदा आदौ ब्रह्माहमस्मी ही झाली कारणवृत्ती आणि सर्वम खलविदम ब्रह्म ही झाली कार्यवृत्ती. समजलं का? परंतु मी मगाशी सांगितलं की जगत रूपामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. जेव्हा आपण त्या ब्रह्मत्वाचाही विसर पडतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने पूर्ण अवस्था आहे. आणि त्या पूर्ण अवस्थेलाच परमार्थामध्ये उन्मनी म्हणतात, अभंगाचं शेवट. तुका म्हणते उन्मनी, तुका म्हणते
त्याची पूर्णता सांगतात. तुका म्हणे ते उन्मनी नाश कार्या कारणे ती उन्मनी आहे. उन्मनी शब्दाचा अर्थ ही चौथी अवस्था आहे. आपला फक्त 3 अवस्थेचं ज्ञान आहे. कोणती? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेचं ज्ञान सर्वांना आहे. काहींना तर आपण जागी आहोत की नाहीत याचंही भान नसतं. आता तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. परंतु महाराज वर्णन करतात, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. आम्हाला जागृती आठवत नाही, स्वप्न आठवत नाही, सुषुप्ती आठवत नाही. आपण जागे आहोत याचं भान जागेपणात असणं हा गुण आहे. समजून घ्या, आपण जागे आहोत याचं भान असणं अर्थात जागृतीचं भान असणं जागृत अवस्थेमध्ये गुण आहे. स्वप्नावस्थेमध्ये स्वप्नावस्थेचं भान नसतं. आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा आपल्याला कळतं का आपण स्वप्नात आहे का? नाही कळत. आणि सुषुप्ती अवस्थेचा विचार त्याच्याही पलीकडचा आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये तुमच्या हातातून घड्याळ कोणी काढून नेलं तर तुम्हाला कळणार नाही, कारण त्याला डीप स्लीप असं म्हणतात. सुषुप्ती अवस्था आहे. जागृतीमध्ये जागृतीचं भान असतं, स्वप्नात स्वप्नाचं भान नसतं आणि सुषुप्तीमध्ये तर कुठल्याही अवस्थेचं भान नसतं. आपल्याला फक्त या 3च अवस्थेचा अनुभव आहे. परंतु योगी आणि संत यांना ही चौथी अवस्था अनुभूत असते, ती म्हणजे उन्मती. ही उन्मनी अवस्था जी आहे ही तिन्हीच्या पलीकडे आहे. कारण सुषुप्ती अवस्थेमध्ये जागा झाल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो किमान याचं तरी भान राहतं. परंतु इथं म्हणजे वृत्तीरहित अवस्था जी आहे ती उन्मनी आहे. निवृत्तीनाथ महाराज नेहमी वृत्तीरहित अवस्थेमध्ये राहत असायचे. तुकोबाराय वृत्तीरहित अवस्थेमध्ये राहिले. महाराजांनी वर्णन केला, वृत्तीवर या महा येणे कशासाठी. महाराज वर्णन करतात कशासाठी वृत्तीवर यायचं. ही मोठी मोठी माणसं या उच्च बोधावर जगलेली आहेत. म्हणून तो बोध आपल्याला प्राप्त व्हावा हा महत्वाचा भाव आहे. देश बदलला असला, प्रदेश बदलला असला, व्यक्ती बदलले असले, बोधामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं तर सॉक्रेटिस तत्वचिंतक होते. ते एकदा असे ते उभं राहिल्याने तत्वचिंतन करता करता उभं राहिल्यानंतरच त्यांना समाधी लागली. महाराज घाबरले सर्व लोक. काय झालं गुरुजींना? हाक मारता सर्व, कोणी उत्तर द्यायला तयार नाही. काय झालं काय झालं? कोणी येते, कोणी नाडी तपासते, कोणी त्यांचा श्वास पाहते. उभेच ते. हलून पाहिलं, हाक मारल्या, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही. त्यांचे शिष्य जे काही प्लेटो वगैरे होते संध्याकाळ झाली तरी त्याच अवस्थेमध्ये उभे आहेत. रात्री त्यांनी अंथरुण टाकून कडेकडेनं झोपले. ते बसले, गप्पा मारत झोपले. आणि सकाळी जेव्हा त्या समाधीतून त्यांचं व्युत्थान झालं तेव्हा एक असं थोडंसं तुच्छतापूर्वक दृष्टी त्यांच्यावर टाकली आणि ते निघून गेले. ही अवस्था मी सांगितलं की देश कदाचित बदलेल, प्रदेश बदलेल, व्यक्ती बदलेल, भाषा बदलेल, पद्धती बदलेल, बोधामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. म्हणून हा जो बोध आहे तो बोध आमच्या सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारला आहे. आणि तो बोध आपल्या पुरता मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्यांना वाटण्याचा, वितरण करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं या भागामध्ये तो बोध वाटला तो सद्गुरू वामन बाबा आणि सद्गुरू सावळाराम. परंतु प्रश्न असा आहे, तो बोध वाटल्यानंतर जे हजर होते त्यांना मिळाला, जे गैरहजर होते त्यांना काय? त्यांना मिळाला पाहिजे की नाही? म्हणून त्याचीच नवीन आवृत्ती काढून आमच्या जगन्नाथ महाराजांनी सर्वांना तो वाटण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला. म्हणून परमार्थ मी सांगितला की हा बाह्यांगापेक्षा, वरवरतेपेक्षा अंतर्मुख जाणं, अंतर्मुख होणं अतिशय गरजेचं आहे. आता माझ्याही शब्दाला मर्यादा आहेत. काही गोष्टी शब्दाने सांगता येतात, परंतु काही गोष्टीला जिथं शब्द तोकडे पडतात, शब्द थांबतात, नवे नवे शब्दाला पुढे पाऊलच टाकता येत नाही. शब्द जात मागवते सरे, ज्ञानोबा अमृत अनुभवात वर्णन करतात. तिथं शब्दांच्या माध्यमातून आपण वर्णन करू शकत नाही. तेव्हा या ठिकाणी प्रत्येक आपण भागामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे संत झालेले आहेत. आपण मराठवाड्यामध्ये गेलो तर स्वामी बंकट स्वामी महाराजासारखे संत झाले, सातारकर महाराजासारखे झाले, आळंदीला आमच्या सद्गुरू जोग महाराजासारखे झाले, नाही का. इकडे इगतपुरीला लक्ष्मण महाराज इगतपुरीकर महाराजासारखे झाले. इकडं कोकणामध्ये आपले सद्गुरू वामन बाबा सावळाराम महाराजासारखे संत झाले. खरं सांगू
या लोकांनी जर ठरवलं असतं तर स्वतःच्या नावानेही संप्रदाय त्यांना काढता आला असता, परंतु त्यांनी तो काढला नाही. आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायाचा विकास आणि प्रसार प्रचार त्यांनी केला. म्हणून वारकरी संप्रदाय हा सामान्याचा नाहीये, वारकरी संप्रदाय हा गरिबांचा नाहीये, वारकरी संप्रदाय हा श्रीमंतांचा आहे. ज्ञानोबराय तुकोबराय संतांची पुण्याई या संप्रदायाच्या पाठीमागे उभी आहे. भगवान श्री विठ्ठलासारखं भक्कम अधिष्ठान या संप्रदायाला आहे. ज्ञानेश्वरी अमृतानो गाथेसारखी दर्जेदार ग्रंथ संपदा या संप्रदायामध्ये आहे. म्हणून हा संप्रदाय किरकोळ नाहीये. तेव्हा संप्रदायाच्या अनुयायांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की आपणही त्या श्रीमंतीमध्ये त्या वैभवामध्ये जगलो पाहिजे. आज वर्तमान काळामध्ये संप्रदायावर शिंतोडे शिंपडण्याचं कार्य काही लोक करतात. त्या विषयावर माझं बोलण्याचं स्वारस्य नाहीये, परंतु मला फक्त एवढं सांगायचंय की ज्ञानोबराय तुकोबराय संतांनी जातीयता, प्रांतीयता, भाषीयता, लिंग, वर्णव्यवस्था या सर्वांच्या भिंती पाडून सर्वांना समानतेच्या व्यासपीठावर आणलेलं आहे. एवढी मोठी ताकद फक्त संप्रदायामध्ये, बाकी कशामध्ये ताकद नाही. तुम्ही कुठे गेलात, इंजिनियर लोकांचं जर सेमिनार असेल काही तर त्या ठिकाणी फक्त त्यांना प्रवेश आहे, आपल्याला प्रवेश नाही. डॉक्टर लोकांचं काही या ठिकाणी अधिवेशन असेल, फक्त त्यांना प्रवेश आहे, आपल्याला नाही आहे. आणखी वेगवेगळ्या लोकांचे जर राजकारणी लोकांचे काही असतील, फक्त त्यांना प्रवेश आहे, आपल्याला नाही आहे. संसदेमध्ये तुम्हाला कोणी जाऊ देणार नाही. परंतु वारकरी संप्रदायाचं हे जे व्यासपीठ आहे, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर सगळेच सामावू शकतात. लहान मोठे, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, स्त्रिया पुरुष, लक्षात का इथं कुठल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि मी तुम्हाला असं सांगेन, इथून पुढे आपण वारकरी आहोत याचा स्वाभिमान बाळगा. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापासून निर्माण झालेल्या या संप्रदायाला छिन्न विछिन्न करण्यासाठी लोक टपून बसलेले आहेत. या संप्रदायाला ते वाटण्याचा प्रयत्न करतात. कुठं जातीयवादाने वाटतील, कुठं प्रांतीयवादाने वाटतील, कुठं भाषेने वाटतील, कधी कधी राजकीय आघाड्या करून वाटतील. परंतु खरे वारकरी त्यांना म्हणायचं की जे कोणाच्याही मागे जात नाही, आमच्या मागे तुम्ही येऊ शकता, तुमच्या मागे आम्ही येणार. मला वाटतं वारकरीपणाचा हा अभिमान जर आपण जवळून जोपासून जर ठेवला तर जगामध्ये आपल्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. म्हणून तो ठेवावा अशी मी सर्व वारकऱ्यांना विनंती करतो. वारकरी सर्वच एक आहेत या भावनेनं राहा. गडकरी फडकरी संस्थानिक आमके तमके ह्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा सुद्धा मला वाटतं त्यांनी थोड्याशा दूर करून वारकरी या छत्राखाली नावाखाली एकत्रित आलं पाहिजे. आणि इथून पुढे सर्वांनी एकच तत्व पाळलं पाहिजे, बाळगलं पाहिजे. ते म्हणजे हे गर्व से कहो हम वारकरी आहे. मला वाटतं या तत्वाचा जर अंगीकार सर्वांनी केला तर संतांचा बोधही सर्वांना मिळेल आणि आपलं जीवनही धन्य होईल. या ठिकाणी महाराजांचं जे जन्मगाव डोंबिवली, त्याच्या निकटच जवळच आमचे हरिभक्त परायण आदरणीय जगन्नाथजी महाराज पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि मला असं वाटतं की भविष्यातील परमार्थाची एक उज्ज्वल मुहूर्तमेढ या निमित्ताने इथं झालेली आहे. आता हा कार्यक्रम खरं तर पहिला कार्यक्रम आहे आणि पहिल्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात. आता आपण नेहमी फिरतो, आपल्याला कळतंही, कधी कधी सांगता येत नाही, बोलता येत नाही. परंतु पहिला कार्यक्रम महाराजांनी एवढा यशस्वीरित्या राबवलेला आहे. मला वाटतं खरोखर त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहे. इथून पुढचे कार्यक्रम यापेक्षा भव्य होतील. सर्वांनी त्यांना साथ द्या. आणि हा नारळी सप्ताहाचा कार्यक्रम कोकणातही आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांगतो की अक्षय हो हीच भगवंताकडे प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आजच्या या सेवेला आपल्या कोकण भागातील सर्वच मान्यवर हरिभक्त पारायण मंडळी आलेले आहेत, जे परमार्थामध्ये अतिशय अनुभवी निष्ठावंत आहेत. त्याचप्रमाणे इथं सात संगतीला सर्व गायक वादक मंडळी जी आहेत, जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, असे मंडळी आलेले आहेत. हा खूप मोठा योगायोग आहे. तेव्हा सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करूया. सेवेला विराम देण्यापूर्वी एक छोटीशी सूचना सांगतो आणि आपली सेवा आटोपती घेऊया. या ठिकाणी आमचं माऊलीच्या हरिपाठावर इंग्रजीमध्ये विस्तृत भाष्य केलेलं आहे. हा ग्रंथ आहे. हरिपाठातील जे 27 अभंग आहे, वेद शास्त्र उपनिषद सर्वांच्या प्रमाणाच्या साह्याने हा ग्रंथ इंग्लिशमधला आहे.
आणि हा दुसरा ग्रंथ आहे तो सिद्ध भेटीचे रहस्य. माऊली श्री ज्ञानोबा हे महान सिद्ध होते, चांगदेव महाराज महान सिद्ध होते. या दोन महासिद्धांची भेट ज्या ग्रंथाच्या आधारे झाली तो ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी. तेव्हा खरं तर चांगदेव पासष्टीतील सिद्ध भेटीचं रहस्य हे सुद्धा शब्दातीत आहे, परंतु माऊलींच्या दर्जेदार शब्दाचा आधार घेऊन आम्ही त्याचं विस्तृत वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हे पुस्तक जे आहे ते मराठीमध्ये ज्यांना हवे असतील त्यांना कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी मिळेल. झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु सवळारा सद्गुरु सवळारा गुरु सवळारा सद्गुरु सवळारा गुरु सवळारा सद्गुरु सवळारा गुरु सवळारा सद्गुरु सवळारा श्री गुरु सवळारा सद्गुरु सवळारा गुरु सवळारा सद्गुरु सवळारा श्री गुरु सवळारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावराम बाबा महाराज. बोलो रे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या. सर्वांनी जागीच बसून घ्या. विद्यार्थी तिथेच बसा, हलू नका, बसा. दर्शनाला येऊ नका सध्या, टाळकरी तिथेच बसून घ्या. सर्वप्रथम सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, श्री गुरु अप्पा माऊली गुरुदेव वासुदेव महाराज या गुरुचतुष्टकाला प्रणाम करतो. सर्वप्रथम काही तांत्रिक अडचणीमुळे कीर्तन सेवा आरंभ व्हायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि धन्यवाद यासाठी मानतो की 2 तासाच्या कीर्तनात जे ज्या वेळेला जेवढ्या वेळात व्हायला पाहिजे, म्हणजे सुरुवातीला ओव्हर वाया गेल्या, नंतर रन रेट सगळा भरून निघाला, असं जे क्रिकेट आहे ते आज कीर्तनात होतं. सर्वप्रथम आमच्या गायक मंडळींनी फक्त 3 मिनिटात पहिली चाल पार केली, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पंचपदी 1 मिनिटात झाली
आणि जे आपल्याला जेवढं ऐकायला मिळायला हवं होतं ते श्री महाराजांच्या अमृतवाणीतून आपल्याला सार रूपाने प्राप्त झालं. मी असं म्हणेन की आपण कीर्तनं नेहमी ऐकत राहतो. हे जर कीर्तनाचे कॉलेजियन्स किंवा स्टुडंट असतील तर आज तुम्ही ऐकलेलं कीर्तन युनिव्हर्सिटीच्या चान्सेलरचं होतं. काय होतं, चायनीज भेल खायचे दिवस आपल्या वाट्याला आलेत. त्यामुळं देव कधीतरी असा ड्रायफ्रूट पाठवून देतो आणि ज्याच्याने आपल्याला खरं काय आणि नेमकं काय ते कळतं. कानाला बरं वाटणारी गोष्ट मनाला बरं करणारी असेलच असं नाही, पण कीर्तन म्हणण्यापेक्षा कीर्तनाची व्याख्या आपण इथं अनुभवत होतो. प्रत्येक विधान संप्रदायाची उंची दर्शविणारं आणि तिथून आपल्या जीवनाला सुखाकडे नेणारं परमज्ञान आपण श्रवण करत होतो. आणि मला असं वाटतं हीच ती कीर्तनं आहेत जी कीर्तनं समाजापर्यंत पोहोचली तरच मला असं वाटतं की सुखाचा खरा मार्ग आपल्याला सापडेल. अशा कीर्तनापासून वंचित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या संचीतला एखादा कॅप्टन भेटतो आणि त्याचे परिणाम सगळे उपभोगतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राला आनंदाचा राजमार्ग जो वारकरी संप्रदायाने सांगितला तो निरोप घेऊन महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. आणि काय कीर्तन असतं, त्या कीर्तनातला निरूपणाचा प्रतिपाद्य विषय किती उंचीवरून हाताळावा की ज्या प्रश्नाचं नेमकं उत्तर, जसं ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिधले संपूर्ण माझ्या हाती, ते संपूर्ण आज महाराजांनी आपल्या हातात दिलंय. आणि मला असं वाटतं की आमची सारखी कीर्तनं तुम्ही ऐकत राहता, ते एका शिराचं कीर्तन होतं. अशी 60 शिरं जरी एकत्र केली, बाकी तुम्ही जाणता आलं तर ठीक आहे. आज कीर्तन रविदासजी महाराज शिरसाट यांचं संपन्न झालं आहे आणि तृतीयेच्या निमित्ताने अक्षय्य ज्ञानाचा ठेवा त्यांनी आपल्या हाती सुपूर्द केला. मी या परंपरेचे वारसदार आणि स्वानंद सुखनिवासी सावळाराम बाबा महाराजांचे नातू आणि गुरुवरी वासुदेव महाराजांचे सुपुत्र सिद्धार्थ महाराज म्हात्रे यांना विनंती करतो की या परंपरेच्या वतीनं या उत्सवाचा हा प्रसाद